नमस्कार. आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 25. दंष्ट्राकराला निजते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. श्लोकाचा अर्थ: दाढांमुळे भयानक व प्रलय काळच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कडेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे. म्हणून हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, आपण प्रसन्न व्हा. महाप्रलय काळी संपूर्ण त्रैलोक्याला भस्म करणारा जो अग्नी प्रकट होत असतो त्याला संवर्तक अथवा कालाग्नी म्हणतात. त्या कालाग्नीप्रमाणे आपली मुखे आहेत, जी भयंकर विक्राळ असलेल्या दाढामुळे फारच भयानक दिसत आहेत. त्यांना पाहताच फार मोठी भीती उत्पन्न होत आहे. त्यांचे कार्य पाहिले तर त्यांच्या समोर कोणाचाही टिकाव लागणे कठीण आहे. देवेश आणि जगन्निवास या दोन्ही संबोधनांचा प्रयोग करून अर्जुनाने असे दाखविले आहे की तुम्ही सर्व देवतांचे स्वामी, सर्वव्यापी आणि संपूर्ण जगताचे परमाधार आहात. ही गोष्ट मी पूर्वीच ऐकली होती आणि तुम्ही तसेच आहात याचा मला विश्वास पटला. आज मी तुमचे ते विराट स्वरूप प्रत्यक्ष पाहिले. तुम्ही देवेश आणि जगन्निवास आहात याबद्दल आता कोणताही संशय राहिलेला नाही. आणि भगवंतांनी प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करण्याचा भावार्थ असा: प्रभो, तुमचा प्रभाव मी प्रत्यक्ष पाहिला, परंतु तुमचे हे विराट रूप पाहून माझी मोठी शोचनीय स्थिती झाली आहे. माझे सुख, शांती व धैर्य यांचा नाश झालेला आहे. इतकेच काय, मला दिशांचेही ज्ञान राहिलेले नाही. म्हणून दया करून आता तुम्ही आपले हे विराट स्वरूप लवकर आवरून घ्या. भगवंताच्या विक्राळ रूपाला पाहून अर्जुनाला असे वाटले की भगवान जणू फार रागावलेले आहेत. या भावनेनेच भयभीत झालेले अर्जुन भगवंतांनी प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करत आहेत. अशा प्रकारे आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 26 व 27 या श्लोकांचा एकत्रित अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.